स्वागत आहे। तर फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? छान आणि मजेत आहात ना? तर हो, छान आणि मजेत असायलाच हवं आणि आम्ही पण खूप छान आणि मजेत आहोत। तर तुम्हा सर्वांना पहिल्यांदा श्री स्वामी समर्थ। तर बघा, आज आम्ही श्री स्वामी समर्थ सर्वांना। ओके, तर आमच्या दोघींकडून सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आम्ही एकाच कलरची साडी का घातलो हे तुम्हाला लवकरच कळेल। आणि बघा, इथे प्रसाद बनवत आहेत ताई आणि तुम्हाला कळेलच आज पंचपक्वान्न काय आहे। लक्ष्मी मल्हारची मस्ती चालू झाली बघा। काय हवंय मल्हार? तर इथे आमचा मल्हार खूप त्रास देतो। तर बघा, इथे आज पंचपक्वान्न असं बनवत आहोत। तर का बनवत आहोत हे तुम्हाला लवकरच कळेल। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजेच तुम्हाला कळेल की आज काय आहे, स्पेशल आहे आणि थोडा वेट करावे लागेल। तर चला, आता काय काय बनवत आहोत पंचपक्वान्न म्हणजे चला, आज कोणता बेत आहे? तर आज पुरी भाजीचा बेत आहे आणि ते बघा प्रसाद झालेला आहे। तर प्रसाद वगैरे झालेला आहे आणि भाजी पण झालेली आहे। तर आता पुरी तळायची राहिली। आता चला, आता आपण मस्त छान असं पुरी तळून घेऊयात। आपल्या पुऱ्या गरमागरम पुऱ्या अशा तळून छान तयार झालेल्या आहेत। तर चला, आता करायचं आहे, आज आहे गुरुवार आणि उपवास पण आहे। तर आता आपल्याला स्वामींची पूजा करून घ्यायची आहे। तर आता पूजा करायची बाकी आहे। तर आता स्वयंपाक तर झालेला आहे, फक्त आता नैवेद्य वगैरे काढून आता पूजा वगैरे करायची आहे। तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तर बघा, इथे हेल्पसाठी ताई आलेले आहेत, कारण मला कृष्ण खूप मस्ती करत होते, त्यामुळे आता ताई आली आहे। तर आता मस्त असं आपल्या पुऱ्या तळत आहेत। खूप छान होते दाल पुऱ्या। खूप दिवसांनी पुरी भाजी बनवत आहोत, कारण एवढं ऑइली कोणी खात नाही घरात, त्यामुळे कधी एवढं बनवतच नाही। तर आज खूप दिवसांनी बनवतो पुऱ्या आणि पुरी पण छान होते। काय थोडं चला, आता फायनली आपण पूजेच्या ठिकाणी आता व्हिडिओ मी ऑन करणार आहे। तर बघा, मी म्हटलं होतं की आम्ही इथे पूजा करणार आहोत। तर बघा, इथे स्वामींची पूजा करत आहोत। नवीन अशी स्वामींची मूर्ती घेऊन आली आहे ताईने आणि ताई अक्कलकोटला गेली होती स्वामींच्या दर्शनासाठी। खूप दिवसापासून वाटत होतं की स्वामींचं दर्शन करावं आणि अक्कलकोटला जावं, पण असं कधी वेळ आलाच नव्हता। पण अचानक ठरवलं पण नव्हतं, सपोज अचानक झालं आणि पंढरपूरला गेली होती ताई। तर तिथं ठरवलं की चला जाऊन येऊया। तर एका रात्रीमध्ये ठरवले आणि अक्कलकोटला जाऊन आले आणि खूप छान दर्शन झालं। तर आता इथे बघा मूर्ती वगैरे घेऊन आले। तर मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहे ताई आणि ते अभिषेक चालू आहे स्वामींचा। तर चला, आता आपण अभिषेक करूया। तर बघा, इथे पूजाचं सामान वगैरे काढलेलं आहे आणि असे दिवे वगैरे लावण्यासाठी आणि ते बघा पाट वगैरे मांडलेला आहे। त्याच्यावरती मस्त असं एक कपडा वगैरे छान असा लाल कलरचा अंथरून घेतला आहे आणि इथे बघा, इथे बाप्पांची आणि स्वामींची ते अभिषेक चाललेला आहे, स्वामींचा आणि बाप्पांचा। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। छान असं मस्त असं फुलाच्या पाकळ्यांना इथे पाट सजवून घेता येत आहे आणि कसं फुलाच्या पाकळ्या वगैरे टाकलं तर खूप सुंदर वाटतं आणि पूजा खूप भरून वाटते आणि खूप प्रसन्न वाटते। तर बघा, इथे गणपती बाप्पांना पण इथे बघा पाटावरती अभिषेक झालेला आहे गणपती बाप्पांचा आणि स्वामींचा आणि पाटावरती विराजमान पण झालेले आहेत आणि इथे बघा पूजा चालत आहे आणि खूप छान दिसत आहेत स्वामी आणि बाप्पा पण। अभिषेक झाला चला, तर आता पूजा चालू आहे आणि ताई पूजा करत आहे। तर खूप दिवसांनी वाटत होते कधी जावं स्वामींकडे, पण स्वामींनीच बोलवले आम्हाला। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,
स्वामी समर्थ, श्री 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 स्वामी समर्थ, श्री. तर चला दिवा बत्ती वगैरे लावून झालेले आहे, अगरबत्ती वगैरे, आणि ते दिवे लावत आहेत. दिवे लावले कसं पूजा छान भरून दिसते आणि खूप छान प्रसन्न वाटतं मनाला. आणि बघा किती भरून वाटत आहे पूजा. साधी सिंपलच पूजा आहे पण खूप छान वाटत आहे. आणि दिवे लावल्यानंतर आणखी छान दिसत आहे. आणि नैवेद्य पण आपला तयार झालेला आहे. तर चला आता नैवेद्य वगैरे दाखवून घेऊया. तर नैवेद्यामध्ये खूप छान असं आज मेनू आहे. म्हणजे पुरी, भाजी, डाळ, भात आणि मस्त असं शिरा बनवला आहे, गोड, आणि पापड, भजी. छान असं स्वामींना आज प्रसाद आहे भक्तांना आणि स्वामींना. कृष्णवी, आमची कृष्णवी किती मस्ती करत आहे. श्री गुरुचरित्र श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अध्याय 14वा. अध्याय 14 मराठी भावार्थ. साईन देवाने केलेल्या पूजेने व तो संतुष्ट होऊन नोकरी करतो. तो यवन अत्यंत क्रूर आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. मला आज त्यासाठीच बोलावले आहे. मी त्यांच्याकडे गेलो तर तो माझे निश्चित प्राण घेईल. तरी कृपया संकटातून मला मुक्त कर. सायन देव आनंदाने लगेच आपल्या गावी वासरक्षेत्र गंगातीरी गुरुचरणांचे दर्शन घेण्यासाठी गेला. श्री गुरूंना त्यांचे घडलेले सर्व वृत्तांत सांगितला. श्री गुरु संतुष्ट होऊन दक्षिणेतील तीर्थक्षेत्री जाण्यास निघाले. तेव्हा सायनदेव श्री गुरूंना म्हणाले, आपली भक्तवत्सल अशी कीर्ती आहे, तेव्हा मी आपल्या सेवेत अखंड राहण्यासाठी आपल्या बरोबर येऊ इच्छितो. तेव्हा समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य रेखा विनय सिद्धा श्री कौतुका वचन संतोष करी सिद्धी आपण गुरुचरित्र कामधेनु जाणं सांगता झालं विस्तारे. एक शिष्य शिकावणी दीक्षा केली त्याचे म्हणून दयावरी संतोषोनी प्रसन्न झाले. पर्यसा दया सायन देव जिद्दासी द्विजासी श्री गुरु भगवती संतोषी भक्त हो रे वंशवंशी माझी प्रती तुझवरी ऐकोनी श्री गुरुचे वचन सायन देव प्रकरी नमन माता आठवणी चरण. तसेच आता बघा इथे गुरुचरित्र पारायण झालेलं आहे 14वा आणि 18वा अध्याय. तर ज्यांना कोणाला रोज वाचता होत नसेल तर त्यांनी 14वा आणि 18वा अध्याय फक्त गुरुवारी देखील वाचलं तरी पण चालेल. स्वामी तुमचे जे काही तुमची इच्छा असेल किंवा कुठलीही मनोकामना असेल ते पूर्ण करतात. आणि आपल्या मनामधून स्वामींना रोज आठवण केली पाहिजे. जसं की रोज जपमाळ केली पाहिजे. 108 मणी असले पाहिजे त्यामध्ये, अशी जपमाळ करायची आहे आपल्याला. फ्रेंड्स बघा आता स्वामींची पूजा वगैरे झालेली आहे आणि इथे बघा गुरुचरित्र पारायण सुद्धा झालेलं आहे 14वा आणि 18वा अध्यायाचा. आणि आरती पण झालेली आहे. तर चला आता नैवेद्य वगैरे अर्पण केलेलं आहे. आणि आता चला हो 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 बघा आमची कृष्ण मस्ती करत आहे. आणि आता चला आता उपवास सोडायचा आहे बाकी. तर आता उपवास सोडते वेळेस थोड्याशा गप्पा मारूया. तर चला पूजा संपन्न झालेली आहे आणि दर्शन वगैरे घेतलं स्वामींचं. किती छान दिसत आहे पूजा आणि स्वामी पण खूप सुंदर दिसत आहेत आज आणि खूपच मस्त पूजा झालेली आहे. तर कशी वाटली ही पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री गुरुचरित्र पारायण झालेलं आहे 14वा आणि 18वा अध्यायाचं. आणि बघा आरती वगैरे सर्व काही झालेलं आहे आणि खूप छान पूजा वाटत आहे आज गुरुवार आजचा खूप प्रसन्न वाटत आहे मला. तर फ्रेंड्स आता पूजा वगैरे झालेली आहे. तर चला आता वेळ झालेली आहे भोजनाची. तर चला खूप छान असं पंचपक्वान्न आहे. तर या तुम्ही पण सर्वांनी जेवायला. आणि माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूयात असंच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.